नमस्ते मित्रांनो, आपण एक्सरसाइज फर्स्टच आहे ही आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण हे क्वेश्चन्स बघितले. प्रॅक्टिस सेट 1.1चा क्वेश्चन नंबर 1 त्याचे आपण पहिले 3 प्रश्न बघितले. आता पुढचे क्वेश्चन बघूया पटापट. फोर्थ क्वेश्चन बघा, JH दिलाय. सगळ्यात पहिली स्टेप काय? द कोऑर्डिनेट ऑफ J. द कोऑर्डिनेट ऑफ J इज काय? J चा कोऑर्डिनेट -2. द कोऑर्डिनेट ऑफ H इज कोऑर्डिनेट ऑफ H इज H ची बघा H चा कोऑर्डिनेट काय? -1. आता डिस्टन्स JH काढायचं. सगळ्यात पहिले ना मोठं कोण ते बघा पहिले. त्याच्या आधी पण काय करायचं असतं? मोठं कोण आहे? मायनसमध्ये छोटा नंबरच मोठा असतो, हे माहिती आहे ना तुम्हाला. म्हणजे -1 सगळ्यात मोठा आहे. एकीकडे -100 घ्या आणि एकीकडे -1 घ्या, तर कोण मोठा आहे दोघांपैकी? -1 मोठा आहे. मग इथे -1 मोठा आहे आणि -2 छोटा आहे. त्याच्यामुळे डिस्टन्स JH कसं काढणार? डिस्टन्स JH इज इक्वल टू मोठा नंबर पहिले लिहिला, कंपल्सरी मायनस साइन टाकायची. कंपल्सरी मायनस साइन, हे लक्षात घ्या. कंपल्सरी मायनस साइन टाकायची आणि मग पुढचा -2 ब्रॅकेटमध्ये टाकायचा. -1 मायनस मायनस काय असतं? +2. -1 +2 आन्सर किती आलं? +1. डिस्टन्स JH 1 युनिट. इथे बघा डिस्टन्स KO काढायचं. हे समजले का रे तुला? काय अडलं होतं सांग बरं तुला? इथेच अडलं होतं ना, मायनस मायनस प्लस करायचं. सोपं आहे रे हे. 5वी 6वीचं गणित आहे. सरळ बस मित्रा. -1 +2 आन्सर किती आलं? +1. एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. डिस्टन्स KO बघा, द कोऑर्डिनेट ऑफ K. द कोऑर्डिनेट ऑफ K इज, K चा कोऑर्डिनेट बघा -3. कोऑर्डिनेट ऑफ K इज -3. द कोऑर्डिनेट ऑफ O. द कोऑर्डिनेट ऑफ O इज 0. O चा कोऑर्डिनेट 0. आता मोठं कोण आहे सांगा यांच्यामध्ये? मोठं कोण आहे? 0 मोठा आहे मित्रांनो. 0 मोठा आहे. निगेटिव्ह नंबर नेहमी छोटा असतो. 0 मोठा आहे. तर याचा 0 इज ग्रेटर दॅन -3. डिस्टन्स KO विल बी 0 पहिले लिहा, कंपल्सरी मायनस साइन आणि मग हा -3 ब्रॅकेटमध्ये तुम्हाला मिळेल डिस्टन्स KO इज इक्वल टू मायनस मायनस काय असतं? 0 + 3. आन्सर किती येणार? 3 युनिट्स. सिंपल. पुढे डिस्टन्स OE. द कोऑर्डिनेट ऑफ O. 0. कोऑर्डिनेट ऑफ E लिहा. द कोऑर्डिनेट ऑफ E. E चं कोऑर्डिनेट बघा काय? 5. मोठं कोण आहे? आता इथे 5 मोठा आहे. 0 कसं काय मोठा असेल? निगेटिव्ह नंबर असेल तर 0 मोठा. निगेटिव्ह नंबर असेल ना तर 0 मोठा. आता हे कसं असतं माहिती आहे का? लक्षात घ्या बघा. कोण मोठा कोण छोटा ठरवायचं कसं असतं? कधी लक्षात ठेवा. लेफ्ट पासून राईट पर्यंत, लेफ्ट पासून राईट पर्यंत संख्या चढत्या क्रमाने वाढत जातात. हा छोटा, हा त्याच्यापेक्षा मोठा, हा त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे 0 हा अखंड सगळ्या निगेटिव्ह नंबर्स पेक्षा मोठा आहे. कळतंय का? जेवढा नंबर राईट साईडला तेवढा नंबर मोठा. 0 ह्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. -5 पेक्षा पण मोठा 0 आहे. पण आता मला सांगा, 0 ह्यांच्या अलीकडे आलाय का नाही? हे 0च्या पुढे आहेत की नाही? मग हे मोठे आहेत 0 पेक्षा. कळतंय ना? उजव्या बाजूला आपण डावीकडनं उजवीकडे पुस्तक पण कसं वाचतो आपण? डावीकडनं उजवीकडे वाचतो की नाही? हा, मग डावीकडनं उजवीकडे आपण जसे जाऊ तसे नंबर्सची संख्या वाढत जाते, म्हणजे त्यांचा क्रम वाढत जातो. मोठे मोठे नंबर्स होत जातात. -5 नंतर -4 मोठा, -3 त्याच्यापेक्षा मोठा, -2 अजून मोठा, सगळ्यांपेक्षा मोठा 0 या सगळ्यांपेक्षा, आणि मग 0 ह्यांच्यात तर सगळ्यात छोटा आहे तो. कळतंय? आता 0 आणि 5 मध्ये 5 ह्या बाजूला आहे, उजव्या बाजूला कोण आहे? 5. 5 मोठा आहे. समजतंय नक्की? 5 मोठा आहे 0 पेक्षा. इथे कसं लिहायचं? 5 इज ग्रेटर दॅन 0. डिस्टन्स
OE 5 minus 0, 5 units. Distance PJ, the coordinates of P. Coordinates नाही, कोऑर्डिनेट लिहायला पाहिजे होतं. सांगा बरं P चा कोऑर्डिनेट. P चा कोऑर्डिनेट -4. कोऑर्डिनेट ऑफ J. -2. कोण मोठा आहे सांगा. उजव्या बाजूला कोण आहे बघायचं. उजव्या बाजूला जर तुम्हाला डाऊट किंवा कन्फ्युजन असेल, -2 उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला म्हणजे एक्स्ट्रीम राईट. ओके, -2. So -2 is greater than -4. Distance PJ will be -2. कंपल्सरी -2 लिहिलं. फिक्स मायनस साइन. -2 तर लिहायचंच होता, पण हे साइन कंपल्सरी आहे, मायनस साइन. मग पुढे -4 ब्रॅकेटमध्ये टाका. सलग चिन्ह आलं की ब्रॅकेट टाकायचं. एका मागे एक चिन्ह आलं की ब्रॅकेट टाकायचं. मायनस मायनस प्लस. -2 + 4 आन्सर किती आलं. 2 युनिट्स. डिस्टन्स PJ विल बी 2 युनिट्स. सिंपल गोष्ट आहे. डिस्टन्स PJ विल बी 2 युनिट्स. आता काय डाऊट आहे का सांगा. आता एक गावठी मेथड सांगतो, एकदम खतरनाक मेथड, ज्याने कुणीच चुकू शकत नाही. एकदम खतरनाक मेथड. नीट लक्षात द्या बरं का. आता बघा बरं का, मला डिस्टन्स OE शोधायचं आहे, बरोबर. डिस्टन्स OE शोधायचं आहे. मी कसं शोधणार माहिती आहे का. हे बघा, मी O बघणार, E बघणार. O आणि E च्या मधले गॅप मोजणार. मी गॅप मोजणार. कसे मोजायचे नीट सांगतो बघा. हात घ्यायचा, मध्ये ठेवायचा. पहिला गॅप O पासून E पर्यंत जायचा. 1 मोजा माझ्या मागे. 2 3 4 5 5. कळतंय. अजून बघायचंय. अजून मजा बघा. आता हे 3 आलं की नाही आन्सर. हे 3 कसं येते बघा. K पासून O पर्यंत मोजा. हे बघा, K पासून O पर्यंत 1 2 3. कळतंय का. सोपं, एकदम एकदम सोपं आहे. ही गावठी मेथड आहे, पण लिहावं तर लागेल ना तुम्हाला. लिहावं तर लागेल तुम्हाला. गावठी म्हणजे घरगुती मेथड आहे, एकदम इझी. येस, लिहावं तर लागेल तुम्हाला. स्टेप्स लिहावं लागतील. आता अजून बघायचं असेल तर बघा. आता हे 7 आले नाही बघा. कसं आहे ते 7. PC बघा. P कुठं आहे. इथं P आहे, इथं C आहे. मी हात कसा ठेवतोय बघा. P आणि K च्या मधोमध हात आहे माझा. कळतंय का मी कुठे ठेवतोय हात. P वर नाही ठेवायचा आणि K वर पण नाही ठेवायचा. P आणि K च्या मधोमध गॅप मोजा. गॅप कुठून कुठपर्यंत. P पासून C पर्यंत ठेवा. 1 2 3 4 5 6 7. खतम. क्लिअर एकदम. आता कोणीच चुकू शकत नाही. राईट. फटाफट कॉपी करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून शिकूया. पुढच्या लेक्चरमध्ये कॉपी करा.